बोरी येथे जी मराठी फेम शाहीर पृथ्वीराज माळी यांनी प्रेक्षकांची जिंकली मने. गोंधळ आदिमायेचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. सामाजिक कार्यकर्ते आशिष लड्डा यांचा पुढाकार. बोरीच्या मंगल कार्यालयात महिला व नागरिकांची प्रचंड गर्दी. जिंतूर तालुक्यातील बोरी गावात नवरात्र महोत्सवाच्या जल्लोषाने दुमदुमली. जी मराठी स्टार प्रवाह फेम शाहीर पृथ्वीराज देवानंद माळी सांगलीकर यांचा गोंधळ आदिमायेचा जागर कुलस्वामिनीचा बहारदार कार्यक्रम सोमवारी 29 सप्टेंबर रोजी शिवनिर्मल मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. पारंपरिक देवी गीते आणि लोकसंगीताचा सोहळा ऐकण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः गर्दी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगदंबा माता, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन संतोष लड्डा यांच्या हस्ते झाले. वातावरण भक्तिभाव, पारंपरिकता आणि उत्साहाने भारावून गेलं होतं. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, भाजपचे सतीश चौधरी, पंडित घोलप, कालिदास चौधरी, सुभाष घोलप, यशवंतराव चौधरी, डॉक्टर अरुण चौधरी, धर्मेंद्र अच्छा, ललित बियानी, नागसेन भेरजे, वसीम शेख, डॉक्टर खापरे, ओंकार चौधरी, दिनकर चौधरी, संभाजी चौधरी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या सर्वांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते आशिष लड्डा यांनी केलं. सूत्रसंचालन अनिकेत अवचाटे यांनी उत्तमरित्या पार पाडले, तर आभार प्रदर्शनही आशिष लड्डा यांनी मानलं. पहिल्यांदाच बोरी परिसरात शाहीर माळी यांचा असा बहारदार कार्यक्रम झाल्याने नागरिकांचा उत्साह प्रचंड होता. महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या उपस्थितीने संपूर्ण मंगल कार्यालय खचाखच भरून गेलं. पारंपरिक गोंधळ, देवगीते व लोकगीते यांच्या स्वरांनी वातावरण भारावले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष भैया मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. बोरीगावच्या सांस्कृतिक परंपरेला नवरात्रात नवे तेज आणि ऊर्जा देणारा हा कार्यक्रम ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तुळजाभवानीला वंदन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. सर्वप्रथम आपण आलेले सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, माझ्या सर्व भगिनी व मित्रपरिवार व सगळे मंडळी व व्यापारी, मी आपले सर्वांचे स्वागत करतो की आपण माझ्या एका शब्दापायी इथं सगळे आहोत, इथं सगळे आलेत. तसं तर सगळं गावच माझं परिवारच आहे. काही असं वेगळं नाही, मला काही नवं नाही, सगळे घरच्या वाणीच आहेत मला. त्याच्यामुळं काही वेगळं मला असं काही बोलायची गरज पडणार नाही मला वाटतं. आणि नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. नवरात्रीमध्ये देवीचे 9 रूपांची पूजा केली जाते. माझ्या हिशोबानं जे 9 रूप आहेत देवीचे, जे आपली सर्व महिला वर्ग आहे म्हणजे सगळे आपले आहेत कष्टकरू सगळे महिला, तेच 9 रूप आहेत देवीचे. माझ्या हिशोबानं हेच म्हणणं आहे. समाजातील त्या सर्व नारी शक्तीला प्रदान करतो. आपण ज्या मातीत जन्म घेतला, ज्या समाजात लहानाचा मोठा झालो, त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतं. त्या अर्थाने मी हे सर्व कार्यक्रम, हे सर्व कार्य आयोजित करत आहे आणि तुम्हीही सर्व मला त्याच मनमोकळेपणाने साथ देत आहे. माझी अशीच अपेक्षा आहे की ह्यापुढेही माझ्या सर्व कार्याला आपण सगळे साथ देतात आणि ह्याच मनमोकळेपणाने माझ्यासोबत सर्वजण उभे राहतात. हे असे 2 शब्द मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.